आपण ज्या विश्वाचा भाग आहोत ते विश्व सतत उत्क्रांत होत असतं. रोजच्या जगरहाटीमध्ये आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. मात्र शास्त्रज्ञ संशोधक सातत्याने याचा वेध घेत असतात आणि या दरम्यानच पुण्यातील NCRA मधल्या संशोधकांच्या टीमला एक नवीन दीर्घिका आढळून आलेली आहे आणि या दीर्घिकेचं नामकरण त्यांनी अलकनंदा असं केलेलं आहे. हे सगळं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत योगेश वाडदेकर आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, हे संशोधन नक्की काय आहे हे थोडंसं प्रेक्षकांसाठी सांगा. मग या संशोधनामध्ये आम्ही JWST किंवा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीचा वापर केलेला आहे. ही दुर्बीण अवकाशामध्ये आहे. आपल्यापासून 15 लाख किलोमीटर अंतरावरती ती अवकाशामध्ये स्थित आहे आणि ती दूरवरच्या दीर्घिकांचा अभ्यास करण्यामध्ये अग्रगण्य आहे. तर आपला असा समज होता सुरुवातीपासूनचा की महास्फोटानंतर म्हणजे बिग बँग नंतर जेव्हा हळूहळू दीर्घिकांची निर्मिती किंवा गॅलेक्सी फॉर्मेशन सुरू झालं, त्या काळामध्ये ज्या सुरुवातीच्या ज्या दीर्घिका होत्या त्या अतिशय विस्कळीत अव्यवस्थित स्वरूपाच्या होत्या. कारण का त्यामध्ये वायू आणि छोट्या दीर्घिका, तारे वगैरे सगळे एकत्र येऊन मोठ्या दीर्घिका तयार होत होत्या. अशी अपेक्षा अजिबात नव्हती की अगदी सुंदर आपल्या आकाशगंगेसारखी 2 भुजा असलेली सर्पिल म्हणजे स्पायरल गॅलेक्सी असावी. ही असणं हाच एक मोठा अचंबा आहे आपल्याला की इतक्या लवकर इतकी मोठी आणि इतकी व्यवस्थित दीर्घिका कशी काय तयार झाली. सर, मग यातून जी बिग बँग थेअरी आहे तर त्याबद्दल नव्याने काही विचार करायला लागू शकतो किंवा या सगळ्याचा पुन्हा एक अभ्यास करावा लागू शकतो. तुम्ही जसं म्हटलात की ही इतक्या लवकर कशी तयार झाली, कालावधी थोडासा सांगा आणि आत्तापर्यंत काय समजलं जात होतं की हे कसं किती वर्ष आपलं हे विश्व उत्क्रांत होत गेलं आहे. महास्फोट आपल्या अपेक्षेप्रमाणे साधारणपणे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झालेला होता. त्याच्यानंतर फक्त 1.5 अब्ज वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे आत्तापासून 12 अब्ज वर्ष आधी ही अलकनंदा दीर्घिका ही आपल्याला आत्ता दिसते आणि ती पूर्णपणे तयार झालेली आहे. ती फार मोठी आहे. तिचा व्यास साधारणपणे 30,000 प्रकाश वर्ष आहे. आपल्या तुलनेसाठी आपल्या आकाशगंगेचा व्यास हा 1 लाख प्रकाश वर्ष आहे. त्याचबरोबर तिचं वस्तुमान हे साधारणपणे 10 अब्ज सूर्यान एवढं आहे आणि ते आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत 10% आहे. छोटी आहे आपल्या आकाशाच्या, पण त्या रेडशिफ्टच्या तुलनेमध्ये इतक्या पूर्वीच्या काळी इतकी मोठी दीर्घिका सापडणं अनपेक्षित आहे. तर ह्याचा परिणाम काय होणार आहे की ह्या अशा दीर्घिकेंमुळे आपल्याला बिग बँगचा सिद्धांत बदलावा लागणार नाही, पण बिग बँग नंतर गॅलेक्सी फॉर्मेशन म्हणजे दीर्घिकांची निर्मिती त्याचे जे सिद्धांत आहेत त्याच्यावरती पुनर्विचार नक्कीच करायला लागणार आहे. आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत की आम्ही ही अलकनंदा शोधली, पण ह्यासारख्या 1-2 आणखीनही अशा दीर्घिका सापडलेल्या आहेत आणि आणखीन जास्त रेडशिफ्टवरती म्हणजे काळाच्या महास्फोटाच्या अगदी जवळ सुद्धा मोठ्या दीर्घिका आणि काही तारे सापडलेले आहेत जे अस्तित्वात असायला हवे नको होते पण ते आहेत. तर त्यामुळे आता हा एक अलकनंदाचा शोध या नवीन थिअरीच्या डेव्हलपमेंटमध्ये आणखीन एक मुद्दा झालेला आहे. बिग बँग ज्याला महास्फोट म्हटलं जातं आणि तिथून आपल्या या सगळ्या विश्वाची निर्मिती सुरू झाली, तर तो जो टप्पा आहे निर्मितीचा आणि खूप मोठा टप्पा आहे, तर त्या टप्प्याबद्दल जे आत्तापर्यंतचे जे सिद्धांत आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची भर या तुमच्या संशोधनाने पडणार आहे की हे कसं किती कालावधीमध्ये विकसित होत गेलेलं आहे. बरोबर. निश्चित. तर बिग बँग नंतर लगेच महास्फोटानंतर तापमान इतकं जास्त होतं की हायड्रोजन सुद्धा वायूच्या स्वरूपात नव्हता.
प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकमेकांपासून वेगळे होते. त्यानंतर साधारणपणे 4 लाख वर्षांचा काळ गेल्यानंतर तापमान कमी झालं आणि त्या काळानंतर आपल्याला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र येऊन हायड्रोजनचे अणू तयार झाले. त्यानंतर काही काळांनी हायड्रोजनचे अणू एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र आले. त्यात कूलिंग झालं आणि त्यातनं हायड्रोजनचे रेणू म्हणजे मॉलिक्युल्स तयार झाले आणि त्या मॉलिक्युल्सपासनं तारे तयार झाले आणि त्या ताऱ्यांपासनं दीर्घिका तयार झाल्या. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे त्याला साधारणपणे 3 अब्ज वर्ष किंवा जास्त वेळ लागायला पाहिजे होता. पण अलकनंदा अशी दर्शवते आपल्याला की फक्त 1.5 अब्ज वर्षामध्ये हा सगळा प्रवास विश्वाचा झालेला होता. तर हे नेमकं कसं झालं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हे नेमकं कसं झालं हा प्रश्न शास्त्रज्ञांना पडतो. खरं तर तो सगळ्यांना पडायला हवा आणि त्यातूनच पुढचं संशोधन आणि पुढची प्रगती होत असते. सर, अलकनंदा हे नाव या दीर्घिकेला तुम्ही का दिलेलं आहे आणि सर्पीला का अर्थी आहे, तर ते कशामुळं आहे? अलकनंदा नाव शोधण्याचं मुख्य कारण म्हणजे मला माहीत नव्हतं, पण हिंदीमध्ये आपल्या आकाशगंगेला मंदाकिनी म्हणतात आणि अलकनंदा आणि मंदाकिनी ह्या हिमालयामध्ये 2 मोठ्या नद्या आहेत. तर आणि मंदाकिनी सारखीच ही अलकनंदा आहे. तिची बहीण असल्यासारखंच आहे, पण ती लांबची बहीण आहे. खूप 12 अब्ज वर्षापूर्वीची बहीण आहे. पण त्यांचं साम्य बघता आम्ही याचं नाव अलकनंदा देण्याचं ठरवलं. जे सर्पिलाकार आहे त्याचा जो आकार आहे तर त्याच्या पाठीमागचं काही कारण असतं की ते उत्क्रांत होत आकारामध्ये काही त्याच्यामध्ये बदल होत जातात? तर सर्पिल आकार म्हणजे जे स्पायरल आर्म्स असतात ते कसे तयार होतात याबद्दल 2-3 वेगवेगळे सिद्धांत आहेत. आपल्या जवळच्या ज्या आकाशगंगा आहेत त्याच्यामध्ये सर्पिल आकाशगंगांचं प्रमाण, सर्पिल दीर्घिकांचं प्रमाण खूप जास्त आहे. 70% सर्पिल दीर्घिका आहे. आपली स्वतःची आकाशगंगासुद्धा सर्पिल दीर्घिका आहे. तर सर्पिल दीर्घिका निर्माण व्हायला जे 2-3 सिद्धांत आहेत त्यामध्ये काही सिद्धांत असे आहेत की ज्याच्यामुळे खूप काळ जावा लागतो आणि त्यानंतरच हे सर्पिल आकार भुजा तयार होतात. पण आपल्याला माहिती आहे की अलकनंदाकडे तेवढा वेळ नव्हता. तर कदाचित तो जो सिद्धांत आहे तो इथे लागू होणार नाही. इतरही काही सिद्धांत आहेत की ज्याच्यामध्ये त्या मानाने पटकन अशा भुजा तयार होऊ शकतात. पण त्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की त्या भुजा तयार झाल्यानंतर त्या जास्त वेळ टिकत नाहीत. त्या थोड्याच काळांतराने त्या नाहीशा होतात पुन्हा. तर हेही असू शकतं की आपण लकी होतो. आपण अलकनंदाला तिचे ह्या भुजा तयार झाल्या होत्या त्यावेळेतच आपण तिचं चित्र काढलेलं आहे, शोध घेतलेला आहे. आता त्यात किती वेळ टिकतील म्हणजे हे कॉस्मिक स्केलवर असतं. म्हणजे असं नाही आहे की 5 वर्षांनी त्या नाहीशा होतील. बदलत आहे, पण त्या विश्वाला कालावधी प्रचंड मोठा असतो. म्हणजे कदाचित अजून 5 कोटी वर्षानंतर ती नाहीशी होतील भुजा. सर, हे जे तुमचं NCRA मधलं संशोधन आहे, जो शोध आहे, तर त्याचा जागतिक पातळीवरती या क्षेत्रामध्ये जे काही संशोधन होत राहतंय तर त्याच्यासाठी कसा उपयोग होईल? जागतिक पातळीमध्ये याचा उपयोग निश्चित होईल. कारण का आमचा पेपर प्रकाशित होण्याआधीच त्याची नोंद घेतली गेली होती. कारण का आम्ही एका प्रीप्रिंट सर्व्हरवरती ते अपलोड करतो. त्यामुळे लोकांना माहिती होतं की हा शोध लागलेला आहे. त्यामुळे ऑलरेडी जगातल्या इतर शास्त्रज्ञांनी या शोधाची नोंद घेतलेली आहे आणि त्यांच्या शोध निबंधांमधनं आमच्या पेपरचं सायटेशन यायला सुरुवात झालेली आहे प्रकाशनाच्या आधीच. आणि आता प्रकाशनानंतर मला वाटते नोव्हेंबरमध्ये प्रकाशन झालं आहे. तर मला वाटते की आता मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होईल. आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की हा जो सगळा डेटा आहे तो खरं तर पब्लिक डेटा आहे. म्हणजे तो JWST दुर्बिणीने काही निरीक्षकांनी तो घेतला आणि काही काळानंतर JWST आणि इतर सर्व दुर्बिणींचा डेटा हा पब्लिकला उपलब्ध होतो.
तो प्रायव्हेट राहत नाही. तर तो पब्लिक होऊन सुद्धा 2 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही जो सगळा डेटा वापरला तो सर्व पब्लिक डेटा आहे. त्यामुळे इन प्रिन्सिपल कोणालाही हा शोध लावता आला असता, पण कष्ट खूप होते याच्यामध्ये. कारण म्हणजे ते इतक्या मोठ्या विश्वामध्ये एक छोटासा ग्रह असावा, तसंच या सगळ्या डेटामध्ये, या सगळ्या माहितीमध्ये तुम्हाला ते शोधून काढणं मोठी प्रोसेस असेल, बरंच मोठी प्रोसेस असेल. तर हे सर्व काम हे माझी विद्यार्थिनी राशी जैन, जी आमच्याकडे NCRA PhD करते, किती कालावधी? तर तिने गेले 1.5 वर्ष ह्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये सुरुवातीला तिच्या थिसिसच्या मागे अशी कल्पना होती की रेडशिफ्ट 3 पेक्षा जास्त असलेल्या सर्व JWSTनी अभ्यासलेल्या दीर्घिकांचा आपण अभ्यास करायचा. रेडशिफ्ट 3 म्हणजे तिचा जो त्या दीर्घिकेचा कालावधी, बरोबर ना? रेडशिफ्टवरनं आपल्याला जसं आपल्याला ब्लड शुगरवरनं शुगर किती आहे नंबरवरनं कळतं, तसंच रेडशिफ्ट या नंबरवरनं आपल्याला ती दीर्घिका किती वयाची आहे आणि महास्फोटानंतर किती कालानंतर आपण ती बघतोय हे सगळं कळू शकतं. त्यामुळे रेडशिफ्ट हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिने सुरुवातीला 74,000 गॅलेक्सीज घेतल्या. त्यांचं एका सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे त्याचं प्रोसेसिंग केलं आणि त्यातनं तिला 2,700 अशा दीर्घिका सापडल्या की ज्या रेडशिफ्ट 3 पेक्षा जास्त अंतरावरती होत्या. त्यानंतर तिने प्रत्येक दीर्घिका एक करत निरीक्षिली, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरती नोंदी घेतल्या आणि शेवटी तिला ही दीर्घिका अलकनंदा सापडली. म्हणजे 74,000 पैकी एक आणि 2,700 पैकी ही एकमेव अशी दीर्घिका आहे जी 1.5 अब्ज इतक्या लांबची, इतक्या हाय रेडशिफ्टची आणि सर्पिलाकार नसलेल्या दीर्घिका आहेत त्या रेडशिफ्टवरती आणि त्याच्याहूनही लांब. पण सर्पिलाकार दीर्घिका आणि सर्वात जास्त रेडशिफ्ट असलेली एका तबकडीमध्ये सर्पिलाकार 2 भुजा दर्शवणारी सुस्पष्ट दीर्घिका ही सर्वात लांबची, सर्वात पूर्वीची, सर्वात हाय रेडशिफ्टची अलकनंदा. धन्यवाद सर. तर 1.5 वर्ष त्या सगळ्या डेटाचं ॲनालिसिस केल्यानंतर 1.5 अब्ज वर्षांपूर्वीची जी दीर्घिका आहे, 1.5 अब्जापूर्वी वर्षापूर्वीची नाही, महास्फोटानंतर 1.5 अब्जा वर्षांनंतर, महास्फोटानंतर आत्तापासूनची 12 अब्ज वर्ष पूर्वीची ती जी दीर्घिका आहे, त्या दीर्घिकेचा शोध लागलेला आहे. तर याच्यातून आपण मानवी आयुष्यातून सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो आणि त्याच्या पलीकडचं हे विश्व किती अफाट आहे, भव्य आहे, याची कल्पना आपल्याला यायला हरकत नाही. शास्त्रज्ञ, संशोधक सातत्याने याचा शोध घेत असतात, वेध घेत असतात. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.